अकोल्यामध्ये 2 गटातल्या वादानंतर राडा, दगडफेक आणि जाळपोळ, रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याच्या नंतर वाद वाढला. सध्या परिस्थिती नियंत्रणात. लोकसभेत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी जाहीर. आज कुटुंबासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेताच इंदापूरमधल्या काही नेत्यांचे नाराजीचे सूर. लवकरच मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार. समजूत काढण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर. शरद पवार अजित पवारांना लवकरच नवीन धक्का देणार. रामराजेंच्या पक्षप्रवेशाचे खुद्द शरद पवारांकडून संकेत. 14 तारखेला फलटणचा दौरा. उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यासाठी भाजप तयार होती, पण ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेले. शिंदे सेनेच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट. 2.5 वर्षांमधली कामं दाखवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना आव्हान. तर विकास कामांवरती समोरासमोर बसून चर्चा करूयात, आदित्य ठाकरेंचं प्रति आव्हान. दिल्ली दौऱ्यावरती असलेल्या एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत खलबतं. जागा वाटपाबाबत काय ठरतंय याची राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता. दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल नको. अडसूळ पिता पुत्रांना नवनीत राणांचा इशारा. तर अडसुळांचाही पलटवार. धनगड जातीचे 6 दाखले सरकारकडून रद्द. गोपीचंद पडळकरांचा दावा. मात्र नरहरी झिरवळ यांचा आक्षेप. तासगावमध्ये आजी माजी खासदारांमध्ये खडाजंगी. रिंग रोडचं श्रेय घेण्यावरून विशाल पाटील आणि संजय काका पाटील आमने सामने. जालन्यामध्ये काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या वेळी आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेसचे नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा. रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंतांना हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले काळे झेंडे. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून आक्रमक पवित्रा. सरकारी कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकवल्याचा आरोप. थकीत बिलांसाठी कंत्राटदारांची उद्या आंदोलनाची हाक. तर विरोधकांचं लाडकी बहीण योजनेवर बोट. राज ठाकरे यांच्या हस्ते दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण. साहित्यिकांनी राजकारण्यांना खडे बोल सुनवावेत, अपेक्षा व्यक्त. राहुल गांधी पुढल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये घेणार जाहीर सभा. दुसरी सभा चिमूरमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.